करायचे. मग ते तुम्ही कसं कराल? तुमच्या घरामध्ये कचरा येतो, तो फक्त ओला, सुका आणि घातक अशा 3 प्रकारे आम्हाला वेगवेगळ्या करून द्या. तुमची काय त्याची प्रोसेसिंग असेल, त्याचा खत बनवणं असेल किंवा बायोगॅसमधून त्याची वीज निर्मिती असेल किंवा सुक्या कचरा परत रियूज असेल ते आम्ही करू. तर आम्ही तुम्हाला ह्याच्यासाठी हे करतोय कारण तुम्ही लेडीज सर्वात जास्त घरामध्ये काम करता. तुम्हाला माहिती आहे कोणत्या प्रकारचा कचरा असतो. तर मी ओला कचरा म्हणजे काय असतो की जो पुसतो, सुका कचरा असा असतो की जो पुसत नाही लवकर आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे थोडक्यात सांगायचं तर काय झालं, निसर्गामार्फत जो निर्मिती झाला आहे तो ओला कचरा आहे. म्हणजे निसर्गाने जेवढी तयार केले, फळं झाले, भाजीपाला झाला, त्यानंतर झाडं झाले, जे काही भिजणारे आहेत तर ओल्या कचऱ्यामध्ये येतात. आणि सुका कचरा म्हणजे मानव निर्मित कचरा, आता प्लास्टिक झालं, कागद झालं, त्यानंतर हे आपले लोखंड वगैरे ते सर्व सुक्या कचऱ्यामध्ये येतं. आणि घातक कचऱ्यामध्ये काय येतं, बल्ब येणार तुमचे, त्यानंतर बॅटरीज येणार, मोबाईल फोन येणार, इलेक्ट्रॉनिक वस्तू येणार. आणि सॅनिटरी कचऱ्यामध्ये तुमच्या मुलांच्या ड्रायव्हर, त्यामध्ये सॅनिटरी ड्रायव्हर वगैरे अशा गोष्टी. तर ह्या तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या करून दिलात तर आम्हाला कर्मचारी ज्यांच्या कचऱ्यामध्ये काम करताय त्यांच्या आरोग्यामध्ये पण धोका निर्माणाची शक्यता थोडीशी कमी होईल कारण त्यांना कचरा मिक्स जर आला तर त्याच्यामध्ये निवडताना त्यांना त्रास होतो आणि तो निवडला न गेल्यामुळे तो डम्पिंगवर तसाच पडतो. डम्पिंगवर तसाच पडल्यामुळे जनावर येतात, जनावर आल्यानंतर ते जनावर खातात आणि असं सर्कल असंच चालतंय. म्हणजे तुम्ही कचरा मिक्स दिलात, तो डम्पिंगवर गेला, डम्पिंगवरून गुरांनी खाल्ला, त्या गुरांचं दूध तुमच्याकडे आलं, त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम हा तुमच्या आरोग्यावर होणार.